नमस्कार. सकाळचे 11 वाजतात. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी धुमसत्या बांगलादेशातनं. बांगलादेशात आवामी लीग आणि त्यांच्या सहयोगी पक्षांशी संबंधित किमान 29 नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सापडलेत. यामध्ये अभिनेता शांतो खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचाही समावेश आहे. सलीम हे आवामी लीग पक्षाशी संबंधित होते आणि आतापर्यंत 29 नेत्यांची हत्या झालेली आहे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे शांत होतोय असा वाटणारा हा बांगलादेश मात्र धुमसतानाच पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी हिंदू घरांवरती सुद्धा हल्ले झालेले आहेत, तर हिंदू मंदिरांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले झालेले आहेत. जाशोरमध्ये एका हॉटेललाही आग लावण्यात आली होती, ज्यात 24 जणांना अक्षरशः जिवंत जाळलं. आतापर्यंतच्या हिंसाचारात बांगलादेशात 440 जण हे मृत्युमुखी पडलेत, तर शेकडो जण जखमी झालेत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, एकीकडे अतिशय अशांतता पसरलेली आपल्याला पाहायला मिळतेय, दुसरीकडे अजूनही नव्यानं सरकार स्थापन होणं बाकी आहे. मात्र या ज्या हत्या होत आहेत, या हत्या थांबवणं शक्य आहे किंवा ते शक्य असूनही कुठलीही पावलं उचलली जात नाहीये? नेमकं काय घडतंय बांगलादेशात? नाही प्रज्ञा, काल रात्री मी इस्कॉन, तिथे जे इस्कॉनचे मंदिर आहेत त्याचे जे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांची मुलाखत केली. काल दिवसभरामध्ये मी विद्यार्थी संघटनेचे लोक, आपल्याच इथनं म्हणजे महाराष्ट्रातली किमान 150 तरुण मुलं अभियंते हे आज ढाक्यामध्ये. या तिघांच्या बोलण्यातला एकच सूर होता की तिथे कायदा आणि सुव्यवस्था अजिबात अस्तित्वात नाही. पोलीस नाहीयेत. जवळपास 440 जे मृत्युमुखी पडले त्याच्यात अर्धे पोलीस आहेत. 180 पोलीस स्टेशन्स वरती हल्ला करण्यात आलेला आहे. लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन अत्यंत, आपण ज्याला आउट ऑफ कंट्रोल म्हणतो तशी आहे. चिटगाव सारखा जिल्हा, तर मी बांगलादेशमध्ये गेल्याच वर्षी जवळपास 14 दिवस होतो, ढाक्यात होतो, चिटगावमध्ये होतो. तर तिथे 7% अल्पसंख्याक हिंदू हे तसेही जीव मुठीत धरून राहतात. कारण अल्पसंख्याकांची संख्या कमी असली की काय होते हे अनेक उदाहरण आहे त्याची. आता तर परिस्थिती अशी झालेली आहे की काल जे मला जनरल सेक्रेटरी सांगत होते की किमान 3 मंदिरं तोडली गेलेली आहेत. विशेषतः रिमोट भागामध्ये 46 जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की तिथले बौद्ध, अहमदिया आणि हिंदू यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीचा सामना करावा लागतो आहे. चांगली गोष्ट ही पण आहे की विद्यार्थी संघटनेतले आंदोलक नेते, विद्यार्थी आणि आवामी लीगचे BNPचे नेते आणि मुस्लिम संघटना जे तिथे चालवत आहेत त्यांनी पुढाकार घेऊन अल्पसंख्याकावरती हल्ला होणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही संरक्षण करा असं म्हणतायत. विशेषतः ढाक्यातलं जे ढाकेश्वरीचं मंदिर आहे त्या मंदिराला 24 तास ही मंडळी पहारा देत आहेत. ह्या काही सुखद कहाण्या असल्या तरी सुद्धा जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या मनामध्ये धास्ती आहे. काल मला हे सांगत होते की भारत सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, भारत सरकार ते करू शकतं. पण बांगलादेश हे लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठं असलेलं राष्ट्र आहे, तिथली मिलिटरी पण स्ट्रॉंग आहे आणि म्हणून असं म्हटलं जात आहे की जरी मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सरकार असलं तरी जोपर्यंत लोकशाही मार्गाने तिथलं सरकार अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत बांगलादेशमध्ये शांतता पसरणार नाही. आज मी काल त्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्याला बांगलादेशचे स्ट्रीट दाखवायला सांगितले, त्यांनी दाखवले. तुलनेनं गर्दी अत्यंत कमी आहे. काल चीफ सेक्रेटरी सकाळी ऑफिसमध्ये आले आणि दुपारी निघून गेले. आज असं आहे की शाळा आणि महाविद्यालय सुरू असली तरी सुद्धा बांगलादेशमध्ये कुठल्या क्षणाला काय होईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे लोकनियुक्त सरकारच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये सत्तांतर व्हावं आणि भारतानं हस्तक्षेप करावा अशी या हिंदू अल्पसंख्याक मंडळीची मागणी आहे. ते असं म्हणतात की भारत हे करू शकतो कारण बांगलादेशमधला बहुतांश वस्तूचा पुरवठा हा भारतातनच होतो आणि भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशवरती प्रभाव टाकणं हे भारताला शक्य आहे. आता एका वाक्यात म्हणायचं झालं तर तिथे असलेले जे 7% हिंदू आहेत ते अस्वस्थ आहेत, ते लपून बसलेले आहेत, पण लोक त्यांचं संरक्षण करण्याची आपली जी जबाबदारी आहे ते पार पडतायत. मी असं म्हणू शकतो की त्यांच्या व्यापारी आस्थापना, घरं आणि मंदिरं यांना धोका आहे. काही तोडली गेलेली आहेत, काही व्यापारी आस्थापना ह्या तोडफोड होऊन त्यांचं अमाप असं नुकसान झालेलं आहे. मात्र राहुल, एकंदरीत आपण बघतोय की हे नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे, याला आवर घालणं यावरती खरं शक्य असूनही बांगलादेशच्याच वतीनं किंवा आपण लष्कर म्हणूयात, पोलीस, आता तुम्ही म्हणताय की तिथे काही उपयोगच नाहीये, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे खालसा झाल्यासारखी अवस्था आहे. मग अशा वेळेला या सगळ्यावर नियंत्रण कोण ठेवणार? किंवा मग हे जे काही घडतंय किंवा हिंदूंवरती होणारे जे काही अत्याचार आहेत हे जाणीवपूर्वक घडतायत तर घडू देत, अशी काही मानसिकता दिसतीये का? असू शकतं, कारण काल ते असं म्हणाले की फॅनेटिक एलिमेंट्स जे आहेत ते फॅनेटिक एलिमेंट्स आता निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेतात. मधल्या काळात तुला आठवत असेल प्रज्ञा, 2 वर्षापूर्वी ढाक्याच्या रस्त्यावरती एक सनसनीखेज अशी हत्या झाली होती.
आणि तेव्हा असं लक्षात आलं होतं की ज्या शेख हसीना यांनी मूलतत्ववाद्यांना तिथे त्यांच्या 15-16 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये अजिबात वाव मिळू दिला नाही, ते मूलतत्ववादी हळूहळू ह्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेची ह्या सरकार संदर्भातली भूमिका हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण कालच्या ह्या घटनेनंतर, सोमवारी घडलेल्या घटनेनंतर काही मूलतत्ववाद्यांनी जाणीवपूर्वक अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचं धोरण हातात मध्ये घेतलंय. काल लष्कर प्रमुख असं म्हणाले की काही जरी झालं तरी अल्पसंख्याकांच्या मालमत्तेचं आणि त्यांच्या घरांचं आणि मंदिरांचं रक्षण करा. पण तशी परिस्थिती नाहीये. विशेषतः प्रत्येक घरामागे एक पोलीस किंवा एक संरक्षण दल तर तुम्ही ठेवू शकत नाही. त्यामुळे उपाय जो दिसतो आहे तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंना तो म्हणजे एवढाच आहे की आता असलेली जी मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांच्यावरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती दबाव आणणं, भारत सरकारनं सक्रियपणे या पुढाकार घेणार, अर्थात पडद्याच्या मागे त्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत. ढाक्यामध्ये 3 वर्षापूर्वी ज्यावेळेला हिंदूचं एक मंदिर तोडलं गेलेलं होतं त्यावेळेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्या तत्कालीन सरकारवरती दबाव आणला होता, पण तेव्हा शेख हसीना होत्या. त्यामुळे आत्ताची परिस्थिती नियंत्रित आणण्याची जबाबदारी ज्या लष्करावरती आहे आणि ज्या मोहम्मद युनूस यांच्यावरती आहे, ते काय बोलतात, अंतरिम सरकारला विद्यार्थी आंदोलक कशा पद्धतीनं पाठिंबा देतात, कारण ह्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे आणि ते फार महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की आम्हाला लष्करी राजवट नको आहे, आम्हाला कुठल्या एका धर्मियांची राजवट नको आहे आणि आम्हाला लोकनियुक्त सरकार हवंय. आता या तिन्ही गोष्टी एकदम करण्याच्या दृष्टीनं लष्कर जर काही पुढाकार घेत असेल तरच बांगलादेशमधली स्थिती आता लगोलग निवडू शकते. पण या क्षणाला ज्या मुलाखतीतनं मला जे फीडबॅक मिळाले ते असंच आहे, बांगलादेशमध्ये अराजक आहे आणि तिथल्या अल्पसंख्याक चिंतेत आहेत. सुदैव एवढंच की बहुसंख्याक मंडळींना या गोष्टीची जाणीव आहे की यातनं बांगलादेशची प्रतिमा आणखीन खराब होईल. पण पश्चिम बंगालच्या दिशेनं, कारण मी त्याही भागात बांगलादेशच्या बॉर्डरला गेलेलो होतो, त्या भागातनं भारतामध्ये येण्याच्या दृष्टीनं काही लोक प्रयत्न करतायत अशी माहिती मिळते. आणखीन एक महत्त्वाचं राहुल की मुळात या सगळ्या प्रकरणात स्वतः शेख हसीना या भारतात आहेत, त्या भारतातनं बाहेर जातील असं म्हटलं जात होतं, मात्र तशी काही संधी त्यांना मिळालेली नाहीये. अमेरिकेचा तुम्ही उल्लेख केलात, मात्र अमेरिका पूर्णपणे गळचेपी करण्याच्याच तयारीत तिथे असल्याचं दिसतंय, त्यांच्या मनाजोगतं सरकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जसं भारतानं बोलावं किंवा भारताने आपली बाजू मांडावी भारतीयांसाठी असं तिथल्या असणाऱ्या आपल्या नागरिकांचं म्हणणं आहे, भारताला थोडंसं पाय मागे घ्यावा लागतोय, कारण शेख हसीना आपल्याचकडे आहेत आणि म्हणून थोडीशी वाट पाहिली जाते, त्या बाहेर पडतील आणि मग त्यानंतर भारत सरकार बोलेल. निश्चितपणे एक लक्षात घ्यायला पाहिजे प्रज्ञा की अमेरिकन सरकारची जी भूमिका 7 जानेवारीला जे सार्वत्रिक निवडणुका बांगलादेशमध्ये पार पडल्या त्यावेळेला न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख आला होता आणि त्या लेखामध्ये अमेरिकन सरकारची अधिकृत भूमिका, कारण न्यूयॉर्क टाइम्स इतकं मोठं माध्यम आहे की तिथे सरकारची भूमिका रिफ्लेक्ट होते, तेव्हा ते असं म्हटलं गेलं होतं की अमेरिकेला ह्या शेख हसीना सरकारच्या कालखंडातल्या मागच्या ज्या 2 निवडणुका आहेत त्या निवडणुका अजिबात पसंत नाहीत, त्या रिग्ड आहेत, त्या फेअर पद्धतीनं होत नाहीत आणि म्हणून अमेरिकेची अशी अपेक्षा होती की आत्ता झालेली जी निवडणूक आहे ती फेअर व्हावी. आता विद्यार्थी संघटनेचे आंदोलक पण म्हणतायत की दुर्दैवानं तशी ती निवडणूक झाली नाही आणि तो एक ट्रिगरिंग पॉइंट होता. मग त्याला आरक्षणाचा संदर्भ आला. 1971चं जे बांगलादेशचं मुक्तीबाहिनीच्या पद्धतीनं लढलं गेलेलं स्वातंत्र्य युद्ध आहे ज्यात भारतानं फार महत्वाची भूमिका बजावली, त्या मंडळींना आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर एक ट्रिगर पॉइंट आला आणि त्यातनं हे सगळं घडलं. आता अमेरिका बहुधा असं दिसतं आहे की अमेरिकेला तेव्हापासून जो शेख हसीना यांच्या संदर्भातला जो आक्षेपाचा मुद्दा आहे तो आक्षेपाचा मुद्दा खोडून नवा आपल्या वर्चस्वाखालचं सरकार किंवा तशी आस्थापना येत नाही तोपर्यंत अमेरिका हस्तक्षेप करणार नाही. भारताच्या दृष्टीनं अडचण अशी आहे की भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये जे सरकार आतापर्यंत अस्तित्वात होतं ते प्रो इंडिया आहे. त्यांनी अगदी नदीतल्या पाणी वाटपाचा सुद्धा जो मुद्दा होता जो प्रदीर्घ काळ रेंगाळत पडलेला होता, तिथे शेख हसीना यांनी जी भूमिका घेतली त्यातनं एक जनरल परसेप्शन क्रिएट झालेलं आहे की शेख हसीना ह्या भारताच्या वतीनं तिथे काम करतात. दुर्दैवाने ते तसं परसेप्शन असलं तरी बहुतांश ते खरं नाहीये. आणि भारताची अडचण अशी आहे की आज युकेने सुद्धा तिथे असलेल्या स्थानिक मुद्द्यामुळे आणि त्यांच्या काही नियमामुळं शेख हसीना यांना आपल्या देशामध्ये आश्रय द्यायला नकार दिला, जरी त्यांच्या बहीण ह्या तिथल्याच रहिवाशी असल्या तरी. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप साऱ्या घडामोडी घडतायत. भारताला डोमेस्टिक पॉलिटिक्सच्या दृष्टीने सुद्धा याचा विचार करावा लागतो आहे की अशा देशाच्या नागरिक पंतप्रधानांना आपल्या देशामध्ये आश्रय दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय विशेषतः साऊथ एशियामध्ये याचे रिफ्लेक्शन्स काय होतील, अमेरिकेबरोबरचे जे भारताचे संबंध आहेत त्याच्याबद्दलचे काही परिणाम होतील का. पण आता तरी ह्या क्षणाला भारत सरकार पूर्णपणे शेख हसीना यांना सहकार्य करतं आहे असं दिसतं आहे, कारण ज्या तातडीनं इमॅजिन करा की ज्या पद्धतीनं आंदोलक त्यांच्या निवासस्थानी घुसले आणि त्यांनी तिथे तोडफोड केली, थोडासा जरी भारत सरकारकडनं उशीर झाला असता तर काय घडलं असतं. त्यामुळे या क्षणाला भारत सरकारनं शेख हसीनांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे, त्यांना अज्ञातस्थळी हलवलंय. भारत सरकारला आपल्या डोमेस्टिक पॉलिटिक्स बरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचाही विचार करावा लागेल. विशेषतः
तिथल्या वेगवेगळ्या उद्योगामध्ये चीन सरकारची जी गुंतवणूक झालेली आहे, अजून तो मुद्दा फारसा चर्चेत आलेला नाहीये. पण चीन सरकारनं तिथे केलेली गुंतवणूक, तिथे दिलेली मदत आणि त्यातनं उभा राहिलेला व्याजाचा डोंगर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. सो त्याला वेगवेगळे पदर आहेत. अमेरिका, चीन, भारताबरोबर साऊथ एशियातलं पॉलिटिक्स आणि इंग्लंडमध्ये आता घडत असलेल्या डोमेस्टिक घडामोडी, ह्या सगळ्यातनं पुढच्या 2 दिवसामध्ये अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात आणि शेख हसीना यांची पुढची कशी वाटचाल होते, त्यावरती भारतातलं सुद्धा राजकारण बऱ्यापैकी अवलंबून असेल. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल. मात्र बांगलादेशमधले जे भारतीय आहेत ते सुखरूप राहावेत अशी आपणही आशा व्यक्त करूयात, अपेक्षा व्यक्त करूयात आणि येत्या काळात त्यासाठी भारत सरकार निश्चितच पावलं उचलेल आणि तेही आपल्याला पाहायला मिळतील.